लातूर जिल्ह्यातली अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली अहमदपूर नगरपालिका आहे। या नगरपालिकेची निवडणूक जर आपण लक्षात घेतली तर हे सगळ्या पक्षांचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अहमदपूरच्या विकासाच्या संदर्भाने जे काही प्रश्न आहेत ते आपण घेणारच आहोत। मात्र तत्पूर्वी जर आपण लक्षात घेतलं तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे ते इथून नेतृत्व करतात आणि त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती इथे पणाला लागलेली आहे। कारण भाजप देखील इथे वेगळी लढती आहे। भाजपने देखील राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे। त्याचबरोबर काँग्रेस देखील मोठ्या ताकदीने इथे लढताना पाहायला मिळते आहे। महाविकास आघाडी कुठेतरी एकत्र होताना पाहायला मिळते आहे। तर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये इथे कुठेतरी फूट असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे तुम्ही इथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। काय अजेंडा घेऊन आपण लोकांसमोर जातो? अजेंडा विकासाचा अजेंडा। या शहरामध्ये प्रामुख्याने जर बघायचं झालं तर एक नाट्यगृहाची कमतरता आहे ती व इतर काही भागामध्ये 44 कोटीची योजना होऊन देखील काही भागामध्ये पाईपलाईन पाणी पुरवठ्याची नाही। उदाहरणार्थ मरसुनी तांडा व जुना गावठाण महादेव गल्ली मारवाड गल्ली आमने गल्ली व मेनकुटे गल्ली इत्यादी भागामध्ये नाही। तर ते पूर्ण करून एक पाणी पुरवठा एक दिवसात करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे। म्हणजे भाजप इथे पूर्णपणे पॅनल घेऊन वेगळं लढतं आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी युती तुमची झाली नाही। किती प्रभाव असेल या निवडणुकीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा की भाजपला यश मिळेल? काय प्रश्न होता? भाजपला इथे म्हणजे सहकार मंत्र्यांचा किती प्रभाव असेल या निवडणुकीवर की भाजपला इथे यश मिळेल? कारण आता भाजप स्वतंत्र लढत आहे, युती नाही झाली। जो तो पक्ष आहे ना त्या पक्ष त्याच्या कॅपॅसिटीनुसार हा काम करत आहे। सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदारांचा प्रभाव यावेळेस पडेल असं मला वाटतं। अहमदपूरमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जे चुरस आहे ना ती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। तर सेफ साईडनं महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते पुढे जातील अशा प्रकारचं चित्र आहे। मला सांगा काय मुद्दे घेऊन जाते महाविकास आघाडी? ऐन वेळेला जो आहे तो महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे नगराध्यक्षपदाचा बदलला गेला आणि तो वंचितमध्ये जाऊन स्ट्रॉंग झाला अशा प्रकारची चर्चा आहे। ही लढाई पहिली तर विचाराची लढाई आहे। आज देशामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक लोक अनेक जातीचे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत एका विचारासाठी। विचार महत्त्वाचा आहे, त्यानंतर विचार राहिलं, शांती राहिली, त्याच्यानंतर विकासाचा मुद्दा येतो। आणि ती विकासाच्या मुद्द्याबाबतीत आता शहरामध्ये जे छोटे व्यावसायिक आहेत ते पानटपरीवाले हातगाडीवाले नेहमी त्यांच्यावर अतिक्रमण मोहीमच्या नावावर नेहमी गदा येते काही ना काही। आणि त्या लोकांचा प्रश्न म्हणजे कायमस्वरूपी मार्गी लागावा। त्यांना टपरी नगरपालिकेने नाममात्र डिपॉझिट घेऊन नाममात्र भाड्यावर देण्यात यावी। कारण असं केल्यावर काय होईल, तहसीलवाले किंवा पोलीस स्टेशनवाले कधीच त्यांना अतिक्रमणच्या नावावर बहुजन समाज पार्टीचा देखील इथे उमेदवार आहे। मला सांगा किती जागावर बहुजन समाज पार्टी लढते आहे आणि काय मुद्दा आहे तुमचा? बहुजन समाज पार्टी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या ठिकाणी लढवते आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मतदारांना मला हे सांगायला आवडेल की जे विकासाच्या नावाने अहमदपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सत्तेचं जे आपण कारभार पाहत आहोत यांची झाली की त्यांची सत्ता, मला असं नम्रपणे निवेदन करायचं की एकदा बहुजन समाज पार्टीचा नगराध्यक्ष अहमदपूर शहरासाठी आपण निवडून देणं फार काळाची गरज आहे। कारण बघितलं तर अहमदपूर शहराचा विकास किंवा जे भवितव्य आहे ते या सगळ्या उमेदवारांवर अवलंबून आहे आणि यांच्याकडे पाहून मतदार जो आहे तो अपेक्षा ठेवतो की अहमदपूरचा विकास होईल। साजिदभाई, मला सांगा तुम्ही ऐन वेळेला महाविकास आघाडीचा एबी फॉर्म जोडला नाही, वंचितमध्ये गेलात आणि आता वंचित स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते। गेल्या नगरपालिकेच्या मध्ये देखील सभागृहामध्ये आपले नगरसेवक होते, काय लोक म्हणतात की विकास नाही झाला? नाही, मी बाहेर नाही पडलो साहेब। मी महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांचा। परंतु ज्यावेळेस उमेदवारी द्यायची होती त्यावेळेस माझा विचार न करता ज्या माणसाचं दूरपर्यंत त्या राजकारणाशी संबंध नाही, ज्या माणसाचं म्हणजे एक प्रतिष्ठित व्यापारी अहमदपूर शहरातला त्याला धरून आणले कशासाठी? फक्त पैशासाठी। तो पैसेवाला आहे। मग आमच्यासारखे वंचितच राहावं का? आणि अहमदपूर शहरामध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती, एकीकडे बाबासाहेब होते, एकीकडे विनायकराव होते। हजारोच्या लाखोच्या आता ती आकडा तर सांगू नये एवढं खर्च बाबासाहेबांचं होतं आणि विनायकरावचं शून्यामध्ये होतं त्यांच्यासमोर।
आणि 80% मुस्लिम समाजाने त्यांना मतदान दिलं. का दिलं? त्यांच्या विनायकरावच्या समोर NRCचा मुद्दा मुस्लिमांनी उपस्थित केला होता, त्याला खोडून काढलं आम्ही. हे सगळं करताना न विचार करता त्यांनी, आणि ज्या पद्धतीने बिहारमध्ये आमचे खासदार असदुद्दीन अवैसी यांनी काँग्रेसकडे गेले आणि त्यांना विनंती केली की बाबा मला फक्त 5 जागा द्या. आता काय मुद्दा आहे तुमचा अहमदपूरमध्ये? तुम्ही लढताय लोकांसमोर, काय कशामुळे वंचितला मतदान केलं पाहिजे? नाही, कशामुळं लढत आहेत म्हणजे की गेल्या या 10 वर्षामध्ये या नगरपालिकेच्या विरोधामध्ये मी जवळपास माझे 25 ते 50 आंदोलन झाले. पाण्याचं आंदोलन झालं. मी एवढे मोठमोठे आंदोलन केले की माझ्या आंदोलनावर विधानसभेमध्ये LAQ झालं. आणि आंदोलन म्हणजे काय, अहमदपूरमध्ये काय अवस्था आहे. आता ही कॅमेरा माझ्यावर फिरविण्याच्या ऐवजी तुम्ही अहमदपूर शहरावर फिरवा ना. एक साधी मुतारी नाही अहमदपूरमध्ये. महिलांनी कुठे जावं? या अहमदपूरमध्ये लोकसंख्या जवळपास 1.5 ते 2.25 लाखची लोकसंख्या आहे. मतदार आहेत फक्त 37,000. परंतु बाहेरगावचे ग्रामीण भागातले इथं राहणारे, शिक्षणाची पंढरी आहे म्हणून लेकरं घेऊन मायबाप इथं राहणारे, अशी जवळपास लोकसंख्या 1.5 लाखाच्या जवळपास आहे. परंतु 2.25 लाखापेक्षा जास्त जी आहे ती लोकसंख्या आहे. मात्र मूलभूत प्रश्न जे आहेत ते अहमदपूर नगरपालिकेकडनं सोडवले गेले नाहीत, अशा प्रकारचा आरोप होतो आहे. आपण जर लक्षात घेतलं तो 2 राष्ट्रवादींमध्ये इथे थेट फाईट होते आहे, तर भाजप जे आहे ते वेगळं लढतं आहे, आपली वेगळी ताकद आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर वंचित आघाडी जी आहे ती देखील इथे स्ट्रॉंग झालेली आहे. आणि एकूणच जर लक्षात घेतलं तर चौरंगी लढत जी आहे ते या स्टेजला अहमदपूरमध्ये होताना पाहायला मिळते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.